ऑगस्टपासून शेतकऱ्यांचा वाईट काळ सुरू. ज्याची भीती होती तेच घडलं. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांवर 3 सगळ्यात मोठी संकट कोसळणार. कारण मॉन्सूनच्या संदर्भात एक असा भयानक अंदाज भारताच्या हवामान खात्यानं दिलाय. ऑगस्ट महिन्यासाठी ज्याने राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कारण शेतकऱ्यांवर ऑगस्ट महिन्यात 1 नाही 2 नाही तर 3 मोठी संकट कोसळणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातला ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार. जूनमध्ये तुरळक पावसाने सुरू झालेला मान्सून जुलैमध्ये थोडाफार मुसळधार पाऊस पडला खरा, पण त्याचं वितरण अत्यंत असमान होतं. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर काही ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाहीये. मग आता शेतकरी विचार करतोय की ऑगस्टमध्ये तरी चांगला पाऊस येईल का? कारण की काही शेतकऱ्यांच्या विहिरी आता कोरड्या पडल्यात तर काहींची पिकं जळून चाललेत. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 50% पेक्षा कमी पेरण्या झालेल्या आहेत. सगळीकडे एक शंकेचं वातावरण असताना तेवढ्यात भारताच्या हवामान खात्याने ऑगस्ट महिन्याचा नवा अंदाज जाहीर केला आणि ज्याने अक्षरशः संपूर्ण शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कारण ऑगस्टमध्ये जे होणार आहे, जे गेल्या अनेक वर्षात कधीच घडलं नव्हतं. कारण की ऑगस्टमध्ये सुपर एल निनो सक्रिय होतोय. सुपर एल निनो हा एल निनोचा सगळ्यात तीव्र प्रकार असून तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 3 मोठे धोके निर्माण करतोय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे नवीन अंदाज जाहीर करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत बातम्यामध्ये तुम्ही जे पाहिलं होतं ते सगळं खोटं ठरलंय. कारण की अरबी समुद्रात काल रात्री एक विचित्र घडामोड घडली आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण आता बदलणार. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे काय काय होणार, कुठे कसा पाऊस पडणार, शेतकऱ्यांवर कोणते ते 3 मोठे धोके आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार, याची सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पहा, कालपर्यंत मान्सून एका विशिष्ट पद्धतीनं प्रगती करत होता, पण अचानक अरबी समुद्रात एक विचित्र प्रणाली निर्माण झाल्यानं आता मान्सूनची प्रगती वेगळ्या पद्धतीनं होणार. पहा, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑगस्ट महिन्याचा एक आत्ताच नवीन अंदाज जाहीर केला. दर महिन्याला हवामान खातं प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर करत असतं. आता जसा पावसाळा सुरू झाला होता तेव्हा संपूर्ण मान्सूनच्या 4 महिन्यासाठी अंदाज दिला गेला होता. पण यावेळेच्या मान्सूनवर एल निनोचं संकट असल्यामुळे दर महिन्याला आता अंदाज दिला जात आहे. त्यातच ऑगस्टचा अंदाज आला आणि ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 1 नाही 2 नाही तर 3 धोके वर्तवण्यात आले. मग कोणते आहेत ते धोके? कुठे एल निनोचा प्रभाव जास्त पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस आणि कुठे पावसाचा रेकॉर्ड तुटणार, सगळी माहिती आता आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे 3 धोके आहेत तर ते 3 धोके पाहण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पावसाचा सध्या खेळ नेमकं कसा सुरू आहे, कशा पद्धतीनं पावसाची प्रणाली आता सुरू आहे ते थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता पहा, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्ता यावर्षी महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणाहून पाऊस आला आहे. पहिलं ठिकाण आहे अरबी समुद्र आणि दुसरं ठिकाण आहे बंगालचा उपसागर. आता लक्षात घ्या, आता महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टी आणि पुणे नाशिक हा जो भाग आहे या भागात पाऊस पडलाय, तर दुसरीकडे विदर्भात थोडा बहुत पाऊस पडलाय. पण खरी जो मुद्दा आहे तर तो तोटा झालाय मराठवाड्याचा. आता इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जेव्हा अरबी समुद्रातून बाष्प येतं तेव्हा ढग येतात तर ते कोकणात सगळ्यात आधी धडकतात, तिथे भयानक पाऊस पडतो. त्यानंतर पुढे सरकण्यासाठी त्यांना येते सह्याद्रीची एक उंच रांग. सह्याद्रीला जेव्हा ढग धडकतात त्यामुळे सह्याद्रीला अडकून तिथल्या तिथे पाऊस पडतो, ज्यामुळे घाट परिसर आहे, ज्यामध्ये पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगलीचा जो घाटमाथा आहे तिथे भयंकर पाऊस पडतोय. पण तो पाऊस पुढे सरकत नाही आणि मग हे बाष्प जेव्हा सह्याद्री ओलांडून 10-20% पुढे सरकतं तेव्हा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, सोलापूरच्या काही भागात पाऊस पडतो. पण यावेळेस परिस्थिती अत्यंत पद्धतीनं बदलली. दुसरी बाजूने जर आपण बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरातून पाऊस मिळतो विदर्भाला. पण मराठवाड्याचा मुद्दा असा झाला आहे की दोन्हीकडून येणारे जे ढग आहेत तर ते अत्यंत कमकुवत झाल्यामुळे ते पुढे आले नाही आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाची तूट जाणवली. मग यंदा अरबी समुद्राचं बाष्प सह्याद्रीमध्येच अडकलं आणि बंगालच्या उपसागराचं बाष्प मराठवाड्यापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जून जुलैमध्ये असमान पाऊस पडला. पण आता ऑगस्टमध्ये परिस्थिती अत्यंत विचित्र होते आहे. कारण की ऑगस्ट महिन्याची जी पहिली सुरुवात होताच पहिला धोका आता होणार आहे. जो पहिला धोका शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो आहे पावसाचं अत्यंत असमान आणि भयानक वितरण. आता इथे मुद्दा लक्षात घ्या, जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला तर तो फार तर एकतर कोकण किनारपट्टी सह्याद्री घाटमाथ्यावरच जास्त करून पडलाय आणि बंगालच्या उपसागरामुळे विदर्भात काही मध्ये थोडाफार पट्टा जो आहे तो पडलेला आहे. पण मधला जो मराठवाड्याचा पट्टा आहे
ती परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. मग ऑगस्टमध्ये तीच परिस्थिती राहणार का? पहिला धोका नेमकं काय सांगतोय मुद्दा लक्षात घ्या. आता दुसरा धोका आहे, तिसरा धोका त्यापेक्षाही भयानक आहे. आता सगळ्यात आधी पहा, आधीच मुसळधार पाऊस झाला होता, पुन्हा एकदा तिथे पावसाचा मारा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये काय होणार आहे, तिथे प्रतीक्षा आहे. तर तिथे पहिला धोका असा आहे की ते पुन्हा एकदा पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे. आता हवामान खात्याच्या पहिल्या आठवड्याच्या अंदाजानुसार म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट कोकण विभागामध्ये, मग मुंबई, ठाणे, त्यानंतर रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे तुफान पाऊस पहिल्या हप्त्यात पडेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे जर बघायला गेलं तर नाशिक, त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाट परिसरामध्ये प्रचंड पाऊस राहणार आणि विदर्भात देखील पावसाची हजेरी जी आहे तर ती लागणार आहे. आता मुद्दा उरतो मराठवाड्याचा. पहिल्या हप्त्यात ऑगस्टमध्ये काय होतं इथं लक्षात घ्या. उत्तर महाराष्ट्रातला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग या पहिल्या आठवड्यात पावसाचं अत्यंत कमी प्रमाण राहणार. आता अनेक ठिकाणी शेतीची पिके पाण्याच्या प्रतीक्षेत करपण्याची भीती निर्माण झाली. पहिला हप्ता असा आहे की तिथे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी, पुणे त्याच्याबरोबर विदर्भात पाऊस होतोय, मराठवाड्यात पुन्हा होत नाही. त्यानंतर हा झाला पहिला धोका. आता दुसरा धोका 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान येतो आणि इथेच निसर्गाचा खेळ पूर्णतः बदलणार आहे. तिथेच महाभयंकर दुसरा धोका समोर येतो. तर या आठवड्यात पावसाचे चित्र थोडं बदलणार आहे. सोलापूर, त्यानंतर अहिल्यानगरचा बराचसा भाग, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, नंतर नांदेड, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूर, हिंगोली आणि परभणी इथे पावसाची हजेरी लागेल. त्याचबरोबर विदर्भातील गोंदिया, त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि बुलढाण्यात देखील चांगला पाऊस होईल. आणि याच टप्प्यात म्हणजे ऑगस्टच्या मध्यभागी धडकणार तो दुसरा सगळ्यात मोठा धोका, तो म्हणजे प्रशांत महासागरातील सुपर एल निनो. हा एल निनो जून जुलैपेक्षा ऑगस्ट महिन्यात अधिक आक्रमक आणि शक्तिशाली होणार. हा एल निनो काय करतो? हा एल निनो मान्सूनचे सगळे ढग पळवतो आणि मग शेतकऱ्याच्या पिकाला पाणी मिळत नाही आणि दुष्काळ ओढावतो. मग खरा तिसरा जो टप्पा आहे तो 14 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान आहे, ज्याच्यामध्ये कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यात पाऊस कायम राहील. पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात काही पाऊस चांगला सुरू होईल. पण याच काळात समोर येतोय तो तिसरा धोका आणि तो आहे ढगफुटी सदृश्य पाऊस. संपूर्ण महाराष्ट्राच्या सरासरीच्या अवघ्या 4 ते 5 दिवसात पूर्ण होईल इतका पाऊस पडणार आहे. तिसरा धोका सगळ्यात घातक आहे. म्हणजे पहा, महिनाभर पाऊस पडणार नाही, शेतं सुकत राहतील, पण अचानक दिवशी आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडेल. म्हणजे फक्त 4 ते 5 तासात 5 ते 10 दिवसांचा पाऊस एकाच ठिकाणी पडेल आणि ज्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून जातील. हवामान खात्यानं स्पष्ट केलं की महिन्याची सरासरी जरी कागदावर पूर्ण होताना दिसली तरी शेताच्या शेतात अक्षरशः पाणी पाहायला उरणार नाही. तर हे होते ते 3 धोके. आता अंतिम टप्पा ऑगस्ट महिन्यातील हे 3 धोके, पावसाचं असमान वितरण, एल निनोचा वेग आणि एकाच होणारी ढगफुटी. तर अशा पद्धतीनं हे जे आहे तर अशा प्रकारचे धोके तिथे निर्माण होत आहेत. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत किती पाऊस झाला आहे हे नोंदवायला कमेंटमध्ये विसरू नका. चॅनलला नवीन असाल